स्वच्छ ठाणे, सुंदर ठाणे, हरित ठाणे या घोषवाक्यासह ठाणे महापालिकेनं गणेश विसर्जनाच्या काळात ठाणेकरांना तब्बल 5,000 शेवग्याची रोपं मोफत वाटून हरित अभियानाला गती देण्याचा प्रयत्न केला. मात्र या रोपांचा दुर्दैवी शेवट उकिरड्यावर फेकलेल्या अवस्थेत झाल्याचं चित्र समोर आलंय. घाटांवर पानगळ झालेली आहे आणि वाळलेली ही रोपं पाहून नागरिकांनी संताप व्यक्त केलाय. नागरिकांनी ताशेरे ओढले की हिरव्या आशा दाखवून आम्हाला फसवलं गेलं. आमच्याच पैशातून लाखो रुपये खर्च करून पालिका फक्त फोटो काढते, पण पर्यावरणाचे रक्षण कोणी करत नाही. ही झाडं पर्यावरण संवर्धनासाठी होती की केवळ पालिकेच्या फोटोंसाठी, असा प्रश्न काहींनी विचारलाय. पालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी स्पष्टीकरण दिले की शेवग्याचं झाड आरोग्यासाठी उपयुक्त आहे आणि सोसायटीच्या मोकळ्या जागेत सहज लावता येतं. जर कुठेही रोपं टाकलेली असतील तर ती उचलून त्याची योग्य जोपासना केली जाईल. ठाणे हे बॅनरवरच हिरवं आहे, प्रत्यक्षात मात्र राखाडी काँक्रीटचं साम्राज्य वाढवतंय. आम्हाला खऱ्या अर्थानं हिरवं शहर हवंय, केवळ दिखावा नकोय, अशी हाक नागरिकांनी दिली आहे. ठाण्यात पूर्वी वड, पिंपळ, उंबर यासारख्या स्थानिक झाडांची समृद्ध अशी परंपरा होती. सिमेंटच्या जंगलात ही डेरेदार झाडं नामशेष होत आहेत. हरित वारसा टिकवण्यासाठी स्थानिक प्रजातींची लागवड करणं अत्यंत आवश्यक आहे, असं मत डॉ. प्रशांत सिनकर यांनी व्यक्त केलं.